ओके, ट्रान्झिएंट थर्मल मध्ये होतो आपण. ट्रान्झिएंट थर्मलचा प्रॉब्लेम. याला आपण नाव देऊ LED. LED. ओके, आता LEDचं जे काही वरचं कव्हर असतो ना हाऊसिंग, तो अल्युमिनियम मटेरियलचा असतो. मग आपल्याला इंजिनिअरिंग डाटा एडिट करायचा आहे. ओके, डाटा सोर्स मध्ये जनरल मटेरियल मध्ये आपल्याला अल्युमिनियम अलॉय ऍड करायचं आहे. अल्युमिनियम अलॉय इथं असेल, अल्युमिनियम अलॉय ऍड म्हटलं, हे बुक आलं म्हणजे तो ऍड झालेला आहे. अपडेट द प्रोजेक्ट, रिटर्न टू मेन प्रोजेक्ट. जॉमेट्री, राईट क्लिक, आपल्याला जॉमेट्री कॉल करायची आहे. इम्पोर्ट जॉमेट्री, ब्राउज, सर्क्युलर, ओपन. मॉडेलवरती डबल क्लिक केलं. ओके, आता आपला सर्क्युलरचा पार्ट आहे. ठीक आहे, हा पार्ट आहे. आता ह्या फिन्स आहेत आणि ह्या फिन्स इथे तुम्हाला LED लॅम्प लावलेला आहे. LED लॅम्प जर का 50 वॅटचा जर का असेल, ओके, LED लॅम्प 50 वॅटचा जर का असेल, तर इथं हीट फ्लक्स किती येतो, तर 50 वॅटच्या 80%, तर 50च्या 80% किती येणार आहे, 40. 40 साठी टोटल हा एरिया आपल्याला पहिल्यांदा काढावा लागेल, की जेणेकरून आपल्याला पर mm मध्ये चेक करावं लागेल. जॉमेट्री मध्ये जातो, मला त्याचे डायमेन्शन्स माहित नाही ना, म्हणून मी जॉमेट्री मध्ये गेलो, मिलीमीटर मध्ये कन्वर्जन केलं. ओके, जनरेट म्हटल्याच्या नंतर स्केचिंगच्या इथे डायमेन्शन्स, हॉरिझॉन्टल, ड्रॉच्या ऐवजी मॉडेलिंग, XY प्लेन, 9 X YZ प्लेन, look at, ओके, स्केचर लाईन, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जर की घेतली तर याचं डायमेन्शन किती येतंय आपल्याला, 130. ओके, 130 बाय 130 चा आहे हा. ओके, वन 130 mm बाय 130 mm चा तो आहे तो पार्ट. ओके, आता 130 बाय 130 mm ला आपल्याला जर का म्हणजे टोटल जी काही जनरेट होणार जी काही हीट आहे त्यापैकी 80% हीट ही एनर्जी 50 वॅटचा हा बल्ब जर का असेल तर 50 वॅटचा बल्ब, LED बल्ब 80% त्याची जे काही कन्वर्जन आहे ते हीट मध्ये करतो आणि 20% तो इल्युमिनेशन म्हणजे लाईट मध्ये करतो. तर 80% हीट 50 वॅटच्या 80% म्हणजे 40 वॅट. 40 वॅट किती बाय कितीचा येतो, 130 बाय 130 mm म्हणजे स्क्वेअर mm मध्ये किती झालं, किती स्क्वेअर mm झालं ते मला याचा आन्सर द्या. किती स्क्वेअर mm होईल ते, 130 बाय 130 mm. ओके, हे झालं 16,900 स्क्वेअर mm. किती वॅट, 40 वॅट. ओके, तर 16,900 स्क्वेअर mm हे 40 वॅट मध्ये, तर 40 डिवाइड बाय 16,900 किती झालं, 0.0032236 आहे, तर 237. ओके, ट्रान्झिएंट थर्मल हीट फ्लक्स या फेस वरती आहे. हीट फ्लक्स अप्लाय किती
काय उत्तर आलेलं आहे 0.00237 0.00237 0.00237 वॅट पर mm स्क्वेअर हे तुमच्याला हीट अप्लाय झालेली. आता याच्यात कन्व्हेक्शन आहे. कन्व्हेक्शन कुठल्या साईडला आहे? या पूर्ण फिन्स वरती कन्व्हेक्शन असणार आहे. आता कन्व्हेक्शन रेट काय आहे तर तो आपण इथे पाहू शकतो. अल्युमिनियम टू एअर कन्व्हेक्शन रेट किती याचा इन W पर mm. कन्व्हेक्शन रेट W पर mm स्क्वेअर मध्ये काय येईल त्याचा कंडक्टिव्हिटी हां 0.026 ओके. आता इथे पण काय तो 0.026 mm याचा कन्व्हेक्शन रेट आहे. आता कन्व्हेक्शन कुठे कुठे अप्लाय आहे आपल्याला माहिती. हे सगळे फेस असे कंट्रोल दाबून मी सगळे फेस सिलेक्ट करतो. ओके. आता आपल्याला सोल्युशन मध्ये थर्मल टेम्परेचर लागतंय. मी सॉल्व म्हणतो, सिंपल मेशिंग वरती मी सॉल्व करतोय. त्याला कॉम्प्लेक्स मेशिंग वगैरे काही करत नाही. मेशिंग एकदम सिंपल आहे. रफ मेशिंग मध्ये सॉल्व करतोय. टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस हा मॅक्सिमम आहे. मिनिमम 21 पॉइंट म्हणजे हा ओव्हर कूल होणार आहे. म्हणजे आपण जे काय म्हणतोय की इथे हीट फ्लक्स दिलेला आहे त्या हीट फ्लक्सचा आणि कन्व्हेक्शनचा काहीच संबंध नाही. म्हणजे तो एवढा थंड होतोय की रिक्वायरमेंट पेक्षा तो जास्त थंड राहणार आहे. म्हणजे हा ऍक्च्युअल मध्ये पॉसिबल नाहीये. म्हणजे हा जर का आपण 40 वॅटच्या ऐवजी इथे 50 वॅटच्या ऐवजी 100 वॅटचा जरी लावला तरी सुद्धा चालू शकतोय. तर 100 वॅटचा लावायचं जर का म्हटलं तर नक्कीच याच्या डबल होईल. तर आपण इथे एकदा करून बघू. 100 वॅटचा बल्ब जर का लावला तर काय होईल 0.004 करून बघू काय होतंय. अशा पद्धतीने तुम्ही चेक करून पाहू शकता की बाबा किती मॅक्सिममला आपण हे करू शकतो. तरी पण तो 22.52 म्हणजे 100 वॅटचा बल्ब जरी लावला या कंडिशन मध्ये, ज्या कंडिशन मध्ये हे लावलेलं आहेत या फिन्स त्या, किंवा मग आपण याचं वेट ऑप्टिमायझेशन करताना या फिन्सचे नंबर ऑफ फिन्स आपण कमी करून पाहू शकतो. म्हणजे ज्या गरजेच्या नाहीयेत त्या फिन्स आपण काढून टाकू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपली फिन्स रिक्वायर्ड नाहीये त्या त्या ठिकाणी आपण फिन्स रिमूव्ह करून घेऊ शकतो. येतंय लक्षात? कारण हे टेम्परेचर खूपच कमी वाढतंय. म्हणजे एवढं टेम्परेचर वाढल्याने काहीच फरक नाही पडणार आहे. मग परत आपल्याला समजा हीट तर 40 ऐवजी आपण समजा जर का 400 वॅटचा जर का लावला तो, म्हणजे अरे यार हे नाही ना 40 वॅट ते म्हणजे 100 वॅटच्या ऐवजी 1000 वॅटचा जर का लावला तर काय होतंय. तर आपण पुढे जाऊया. एक एक चेक करून पाहायचं. अशा पद्धतीने पाहू शकतो. इथे आपल्याला टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअसला जात आहे. म्हणजे या कंडिशन पर्यंत तुम्ही जाऊ शकता साधारणतः या पार्ट साठी. पण
जर का आपल्याला रिक्वायरमेंट जर का नसेल आता इथे कशाची, की आपल्याला फक्त 50 वॅट किंवा 100 वॅट पर्यंतच आपल्याला जायचं जर का असेल, ओके, तर तेवढ्या त्याच्यात आपल्याला जायचं जर का म्हटलं तर गरज नाही मग एवढ्या नंबर ऑफ पिनची. आपण याच्यातले अल्टरनेट म्हणजे या लाईन मध्ये ही काढली, त्यानंतर ही काढली, त्यानंतर ही जर काढली तर या लाईन मध्ये ही काढणार, ही काढणार, मग ही काढणार, म्हणजे अल्टरनेट असे क्रॉस मधले ठेवू आणि क्रॉस मधले काढून टाकलं तरी सुद्धा आपल्याला बेटर रिझल्ट येऊ शकतात. आणि अल्युमिनियमचं टेम्परेचर जेवढं मॅक्सिमम जाऊ शकतं त्याच्या 50% टेम्परेचर जरी जात आहे आपलं तरी पण इट्स गुड, काय प्रॉब्लेम होणार नाही आपल्याला. ओके, अशा पद्धतीने तुम्ही चेक करून पाहू शकता. आता मला तुम्ही या प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करताना तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करताय त्यावेळेस तुम्ही मला सांगा की याच्यातल्या किती फिन्स कमी केल्याच्या नंतर, किती फिन्स कमी केल्यानंतर तुम्हाला परफेक्ट आन्सर येईल. ओके, सेम हीट फ्लक्स आपल्याला चेंज नाही करायचं आहे, हीट फ्लक्स ठेवायचा आहे 0.004 वॅट पर mm स्क्वेअर हा हीट फ्लक्स ठेवायचा आहे. कन्व्हेक्शन रेट तर आपल्याला कॉमन आहे, तो प्रत्येक ठिकाणी आहे. ओके, तर त्या कन्व्हेक्शन रेटसाठी आणि त्या हीट फ्लक्ससाठी मला सांगा की याच्यातल्या कुठल्या फिन्स काढून टाकता येतील. आणि तुम्ही बनवताना हे मॉडेल वेगवेगळे बनवून घ्या. समजा एकाने असे अल्टरनेट कट करा, एकाने एखादी 2 लाईनच कट करून टाका, एकाने मधल्या फक्त 4-5 ठेवा, असे वेगवेगळे 5 ते 6 मॉडेल बनवा आणि त्या 5 ते 6 मॉडेलचा मला एक रिझल्ट द्या की सर हे बेटर आहे, हे बेटर आहे. मग आपण त्याच्यात कुठला ऑप्टिमाइज आहे तो आपण चेक करून घेऊ. ओके, चालतंय.